मी सविता अनिल मोडक, राहणार धुळे. मी 7/5/2023 रोजी एका दुकानात गेली असता दुकानाच्या पायरीवरून घसरून खाली पडली. पडल्यानंतर त्या ठिकाणी मला परत उठेनासं झालं, म्हणजे फ्रॅक्चर झालं माझं जवळजवळ. तर त्यावेळेस संडे असल्यामुळे कोणत्या डॉक्टरांकडे जायचं हा खूप मोठा प्रश्न पडला. आमचे रिलेटिव्ह डॉक्टर ब्राह्मणकर यांना मी फोन केला. ते आले, त्यांनी अमोल सरांचं नाव सांगितलं. रविवार असल्यामुळे अमोल सर भेटतील की नाही असं वाटत होतं, पण ब्राह्मणकर सरांनी त्यांना फोन केल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, पेशंटला घेऊन या, मी 5 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचतो. मी 5 मिनिटांमध्ये हॉस्पिटलमध्ये येण्याच्या अगोदर सर या ठिकाणी हजर होते. त्याच्यानंतर सरांनी मला तपासलं, सांगितलं. मी खूपच घाबरलेली होती. मला असं वाटत होतं की आयुष्यात मी आता परत कधीही चालू शकणार नाही. परंतु सरांनी मला इतका विश्वास दिला की तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये आलात, चांगल्या डॉक्टरांच्या इथे आले, जे काही होईल ते चांगलंच होईल, तुम्ही चिंता करू नका. त्याच्यानंतर मला त्यांनी स्प्रिंट वगैरे अतिशय इतक्या वेदना होत असताना सुद्धा त्यांनी जी स्प्रिंट लावली त्यावेळेस मला अजिबात काही दुखाव झाला नाही. तेव्हा मला असं वाटत होतं की आता आपण निश्चितच बरे होऊ. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की आता थोडीशी जे तुम्हाला प्लास्टर लावले 15-20 मिनिटं तुम्हाला त्रास होईल, नंतर रिलॅक्स व्हाल. तसंच झालं. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनंतर मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मंडेच्या दिवशी सगळ्या माझ्या इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी केल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. फिजिकल फिटनेससाठी इथल्या डॉक्टरांनी पण सहकार्य केलं, परंतु मी सरांना सांगितलं की दुष्यंत पवार यांचे मी पेशंट आहे. सरांनी दुष्यंत पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की तुमचा पेशंट आहे. दुष्यंत पवार पण त्या दिवशी रात्री 9 वाजेला येऊन मला बघून फिजिकल फिटनेस दिलं. त्याच्यानंतर बुधवारी 10/5ला माझी सर्जरी झाली. त्यावेळेस सुद्धा अमोल सरांनी सांगितलं की काहीही चिंता करू नका, चांगल्या ठिकाणी आहात, चांगलं ऑपरेशन होईल आणि तुम्ही निश्चितच चालायला लागा. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर मला आयसीयूमध्ये काही वेळ ठेवलं. 3 वाजेला मला रूममध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर थोडं डाएट वगैरे, म्हणजे लिक्विड डाएट वगैरे दिलं. सेकंड डेला अमोल सरांनी येऊन मला बघितलं. त्यांनी सांगितलं काय त्रास आहे. मी सांगितलं एकदम रिलॅक्स आहे, काही त्रास होत नाही. चौथ्या दिवशी मला डिहायड्रेट डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर या ठिकाणी गौरव म्हणून आहेतच, त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करून त्याला मी स्टिच काढण्यासाठी बोलवून 14व्या दिवशी माझे स्टिच काढले. स्टिच काढताना सर पण हजर होते. सर बाहेरगावी गेले होते. त्याच्यानंतर त्या दिवशी आल्यानंतर माझे स्टिच काढताना ते स्वतः हजर होते. तेव्हा त्यांनी मला सगळ्या प्रकारच्या कशा सूचना, म्हणजे काय पुढे तुम्हाला काय पथ्य पाळायचे आहे ते सर्व